नमस्कार, शेतकरी योद्धा न्यूज लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। लातूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सध्या चापोली येथे एकच चर्चा जोर धरताना दिसते आहे। पंचायत समितीचे उमेदवार जे आपल्या सोबत आहेत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, यांच्याकडे पाहिलं तर हे खूप साधे आणि आतापर्यंतचा प्रचार पाहिला तर निवडणूक विभागाने नियमावलीत घालून दिल्याचाच प्रचार सध्या चालू आहे। पण यांचं प्रशासनामध्ये वचक माजी पंचायत समिती सदस्य राहिलेत, हा कामाचा अनुभव तगडा अनुभव आहे। चापोली ग्रामपंचायतमध्ये सरपंचकीच्या ह्याच्यामध्ये त्यांचा तगडा अनुभव आहे, म्हणजे ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आपल्या सोबत आहे। सर, शेतकरी योद्धामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। जय महाराष्ट्र। कसं वाटतं की परत किती वर्षानंतर तुम्ही निवडणुकीला परत उभे राहिलात? तुम्हाला निवडणुकीचा दांडगा अनुभव आहे। 2012च्या नंतर 2012ला मी पंचायत समिती सदस्य होतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडनंच मी त्या धनुष्यबाण या चिन्हावर विजयी झालो होतो। परत आता 14 वर्षाच्या नंतर परत निवडणूक लागले, मला अतिशय आनंद होतो। मुळात बघायला गेलं तर सगळ्यांचे मंत्री प्रचार करतायत, आमदार येत आहेत, मोठे मोठ्या रॅली होत आहेत। तुमच्याकडे बघितलं तर मुठभर कार्यकर्ते दिसत आहेत। हे 100% जसेच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत थोडकेच मावळे होते, पण त्यांनी मुघल सम्राटाला सळोकी पळून करून सोडलं होतं। त्याप्रमाणे आमचे शिवसैनिक आहेत, थोडकेच आहेत पण धडकच आहेत। त्याच्यामुळं आणि माझा प्रचार ही निवडणूक मी हातात नाही घेतलेली, ही निवडणूक माझ्या जनतेने, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मतदारांनी, माझ्यावर सर्व प्रेम करणाऱ्या ज्येष्ठ थोर लहान मंडळी असेल, या सर्वांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। त्याच्यामुळे मला दुःख व्हायचं काहीच कारण नाही। चापोलीमध्ये कसा प्रतिसाद राहील? असं म्हणतात की जिल्हा परिषदेचे उमेदवार तुमच्याच गावातले आहेत, पंचायत समिती तुमच्या गावातलीच आहेत, म्हणजे तिन्ही तुम्ही उमेदवार आहेत। तर खरं म्हणजे नेमकं काय, एवढ्यातलं प्रेम ओढून घेणं कसं जमणार आहे तुम्हाला आता? कारण तुमच्याकडे तर काहीच सध्या दिसत नाही फिरताना। निश्चित आपण पत्रकारात माझ्यापेक्षा सुज्ञ आहात, माझ्यापेक्षा आपल्याला जास्त ग्राउंड लेवलवर जास्त कळतंय। ही निवडणूक जनतेनेच माझ्या हातात घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी निवांत आहे। आणि पण धनशक्ती सध्या जोरात चालू आहे तुमच्याकडे, तर प्रचार फक्त तुम्ही जर पाहिलं, पण गावागावामध्ये तुमचं यांचं एक बघावं लागेल। यांच्याकडची जी काही म्हणजे थोडकीच यांनी म्हटल्याप्रमाणे मावळे जर म्हटलं एक जीवाचे आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार करतायत का, तर आपण ग्राउंड लेवलला पण पाहिलंय। पण सध्या प्रचाराचा आपण कल देत नाही आहोत, कारण सध्या प्रचार सुरू आहे। निकाल कोणीकडे लागेल हे आपण ग्राउंड लेवल देणारच आहोत। पण मला एक सांगा निलेश, तुमचं जर बघायला गेलं तर तुम्ही गावापर्यंत अगदी छोटा मुलगाही असलाय तर प्रचारात सामील होतोय। नेमकं काय म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं सुरू करताय तुम्ही? नाही, नेमकं आपलं काम आहे। आपल्याला लोकांनी आशीर्वाद दिलेले आहेत, त्या आशीर्वादाच्या शिदोरीवर आपण काम केलेलं आहे आणि त्या कामाची पावती जनताच देणार आहे मतदानाच्या रूपाने। त्याच्यामुळं जरी पुढले धनाढ्य जरी उमेदवार असतील तरी माझ्यासोबत जे माझ्या जीवाचे मावळे आहेत आणि माझे सर्व पक्ष, माझे जे मित्र आहेत, माझे सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा मला मदत करत आहेत। नाही, बरं बघायला गेलं तर पुढे भाजप, राष्ट्रवादी जे दोघंही वर सत्तेत आहेत पण खाली सध्या भांडतायत, ह्याच्याकडे कसं बघताय? मला तेवढा वेळ नाहीये त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी। नाही, कसं बघता? वर काय म्हणायचं त्यांनी? नाही, आता कसा प्रचार करायचा आणि खाली काय सांगायचं? आता ते जनताच बघत आहे उघड डोळ्याने। वरी भांडायचं, आम्ही एक आहेत म्हणून वरी सांगायचं, खाली भांडायचं। लोकांना सर्व कळते, जनता ही सुज्ञ आहे। आमच्या गावातली जनता, माझ्या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला बाजूचा तालुका बघितला तर एकत्र, हो, आणि चाकूर तालुक्यात म्हणलं की भांडण, हे कसं? म्हणजे तुम्ही अगोदर एक राजकारणी राहिलात, सदस्य आहेत, कसं बघता याच्याकडे? निश्चितच ह्याच्यामध्ये निष्ठावंतांना डावलण्यात आलेलं आहे। आपण बी मोठ्या प्रमाणात ते बघितलेलं आहे आणि आमची लढाई ही धनशक्ती विरोधात जनशक्ती आहे। तुमचा काहीतरी गनिमी कावा चालू आहे असंही कळतंय आम्हाला, काय नेमकं? नाही, निश्चित येणाऱ्या दिवसामध्ये मी पहिलंच सांगितले आपल्याला की ही निवडणूक जनतेने, तुम्हाला सगळ्यांना आपल्याचं करायची सवय, काही मोठा स्फोट वगैरे काही असं काही आहे का? नाही, आगे आगे देखो होता है क्या। तुम्ही एक प्रश्न मला विचारावासा वाटतंय। आत्ताच काही सरपंचांनी एक स्टेटमेंट दिलं की ग्रामपंचायतमध्ये 15 कोटीची मी कामं केली। त्या 15 कोटीच्या सदस्यत्वामध्ये तुम्ही होतात का? 15 कोटीचे कामं केले मला तर काही माहिती नाही। मी त्या तुम्ही नाही सभागृह गाजवलेली आहेत तुम्ही। आता खोटा प्रचार करतायत का? तर 100% पुस्तक काढलंय त्यांनी, असं का? पुस्तक काढलं तर मी एक शोध पत्रिका सुद्धा मी काढू शकतो। जे मला कोणावर टीका करायची नाही, मला टीका बिलकुल कोणावर करायचं नाही, पण जे झालंच नाही तर ते तुम्ही कसं काय सांगू शकता? मग 15 कोटीच्या पुस्तकाचं काय? 15 कोटीचे पुस्तक, असे पुस्तक रोज मी काढून देऊ शकतो तुम्हाला। प्रस्तावित काम म्हणजे चुकीचे आहेत। प्रस्तावित कामाला जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही काम, म्हणजे हे जरा समजून सांगा। हे मुळात 15 कोटीचं तुम्ही पुस्तक काढलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये तुम्ही काय आम्ही आणणार आहोत योजना आणि करणार आहोत, काही केलेले फोटो पण आहेत। केलेले फोटो 15 विभागातले आहेत। सेपरेट निधी काय आलेला आहे सांगा ना मला तुम्ही, आम्ही दाखवू तुम्हाला। तुम्ही जर आम्हाला आज खरंच, तुम्ही नेहमी आक्रमक असता पण निवडणुकीत शांत दिसताय सध्या।
नाही आक्रमकपणा जिथं दाखवायचा तिथे निश्चितपणे प्रचार आहे, पण तुम्ही काही सांगत नाहीत, आक्रमक होत नाहीयेत, सध्या दाखवत नाही, जनतेला सांगत. मी पहिलंच सांगितले, टीका करण्यापेक्षा लोकांना सर्व माहिती आहे आमच्या चापोलीतल्या जनतेला, मतदारसंघातल्या पण त्यांनी त्यांची मुलाखत मीच घेतली आहे. हो. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलंय चापोलीकरांशी माझं जीवाचं नातं आहे आणि ते मतपेटीत तुम्हाला कळेल चापोली काय गाव आहे. 100% मी तेच सांगतोय तुम्हाला. तुम्ही पण हे सांगताय. 9 तारखेला कळेल आपल्याला मतपेटी कोणाकडे आहे ते. नाही बरं, जनतेला तुम्ही पण म्हणताय चापोली काय गाव, ते पण म्हणतायत, या नेमकं. मी तेच सांगतोय, मी खोटा अपप्रचार केलेला नाही. आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत. आम्हाला असं खोटं बोलायला शिकवलं नाही आणि जे काम झालंच नाही त्या काम झाले म्हणून आम्ही कसं सांगू तुम्हाला. तुम्ही बघा त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी काय लिहिलंय, आम्ही 50 कोटीचं सभागृह बांधणार आहोत, ही योजना आणणार आहोत, ते करणार आहोत, अशा सगळ्यांची फिगर करून 150 कोटी त्यांनी ग्रामॅटिकल गोंधळ झालाय का? 100% त्यांनी मतदारांना कन्फ्युज करायचं काम चालू आहे त्यांचं. मी उघड चॅलेंज देऊ शकतो त्यांना आता पण. त्यांनी माझ्यासोबत डिबेटला बसावं आणि मी सांगतो त्यांनी किती पण आता इलेक्शन चालू, डिबेट परवडेल का तुम्हाला? 100% जनतेने तुमचं आव्हान आहे का त्यांना? 100% पंचायत समिती उमेदवारला का जिल्हा परिषद उमेदवारला? ज्यांना आव्हान माझे घ्यायचे त्यांनी घ्यावं आणि चर्चेला मी कधी तयार आहे. 100% जिथं समस्या गंभीर तिथं शिवसेना खंबीर आहे. सगळ्यात मोठं सांगितलं निलेशने की निलेश मद्रेवारने आव्हान दिलंय आता, खरं तर 15 कोटीचे कामं केले तर माझ्यासमोर डिबेटला बसा, डिबेट आपण चर्चा करू. आम्ही त्यांना सांगितलं निवडणुकीमध्ये पण जमणार नाही, पण ते म्हणतात की आव्हान घ्यावं माझं. 100% आरोप प्रत्यारोप ते होणारच आहेत, पण जनतेचा जो आशीर्वाद आहे, जनतेचं जे म्हणणं आहे आणि जनतेच्या मनातला जो उमेदवार आहे, जो हक्काचा माणूस, काम करणारा माणूस, याविषयी जनता जास्त जागरूक झालेली आहे. धनशक्तीचा वापर होईल पण जनता ती ह्यावेळेस स्वीकारणार नाही आणि मतदान रूपी आशीर्वादातून 100% जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाशी खंबीरपणे, मशाल या चिन्हाच्या पाठीमागे खंबीरपणे आशीर्वाद देणारच आहे. महाविकास आघाडी आमची होणार होती, वरिष्ठ स्तरावर बोलणी फिसकटल्यामुळं आमची इथं आघाडी होऊ शकली नाही, पण आम्ही. तुमच्याकडे पण तसंच आहे का, ह्या तालुक्याला भांडण आणि इथं एकत्र? 100% तसंच झालंय. काही लोकांनी याच्यामध्ये मिठाचा खडा टाकलेला आहे, पण असू द्या, आम्हाला त्यांच्यावर काही टीका करणे, आमचे मित्र पक्ष आहेत ते, त्याच्यामुळे आम्हाला कोणाला इशारा खडा समजणे वालों को इशारा काफी आहे. म्हणजे खड्याचं काही नाव नाहीये का? नाही, बिलकुल नाही घेणार आम्ही नाव. समजणे वालों को इशारा काफी. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा निलेश मद्रेवार पंचायत समितीमध्ये दिसणार सभागृहात? जनतेचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. दिसणार का? आपण सर्वांचा आशीर्वाद आहे. 9 तारखेला आपल्याला नाही पण दिसणार, तुम्हाला आत्मविश्वास 100% आहे? हो. धनशक्ती, जनशक्ती कशा पद्धतीने बघायला मिळते गावोगाव, पण निलेश मद्रेवारकडे बघितलं तर फक्त हा गमजा आणि मशाल दिसायला लागले. काय नेमकं? माझ्याकडे जनतेचा आशीर्वाद आहे आणि याने फरक 100% का नाही फरक पडणार. आपण बघितले महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात, नांदेडला झाली, लातूरला झाली, तुम्ही बघितले ना, आपण स्वतः बघितले. धनशक्ती विरोधात जनशक्ती राहिलेली आहे. कोणाचे किती उमेदवार आहेत हे पण आपल्याला माहित आहे. तिथं मंत्री आले. चेहऱ्यावर बघून वाटत नाही तुम्हाला काहीच म्हणजे टेन्शन आहे निवडणुकीचं? का टेन्शन? मी पहिलंच सांगितलं तुम्हाला, ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त आहे. त्याच्यामुळे मी बिंदास्त आहे. काही तुम्ही काहीच सांगितलं नाही. माझी सरपंच पण राहिलेले, तुमचे मिसेस आहेत, तुम्ही सदस्य आहेत, तुम्ही तुमचे कुठलीच कामं सांगत नाहीत, पण विरोधक. मी काम सांगण्यात का माझं काम जनतेला आहे म्हणूनच ही जनतेनं निवडणूक. तुम्ही एखादं पुस्तक काढायची काय गरज आहे? जनताच माझं पुस्तक आहे. माझ्या कामाचं मूल्यमापन, मी काय करतो, रात्री बेरात्री मी कोणाचे फोन उचलतो, किती जणांच्या मदतीला येतो, गावात विकास कामे मी कशी केलेली आहेत, ज्यांनी काम केलं. बरं एक मिनिट निलेश, यामध्ये समाजाचा म्हणजे जातीय समीकरण तुमच्या चापोलीमध्ये बांधलं जाईल का? निश्चित नाही. मी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही जातीय समीकरणावर, कारण आमची जनता चापोली. काही फरक पडतो का मतदान? नाही, मी सांगतोय ना, आमची जनता चापोलीची फार हुशार आहे. जो कामाचा माणूस आहे, जो विकास करणारा माणूस आहे, जो दिवस रात्र आपल्या जनतेच्या कामाशी येणार आहे, त्याच्या पाठीमागे निश्चितपणे चापोलीची जनता राहते. मी ह्या जातीपातीच्या राजकारणावर बिलकुल लक्ष देत नाही, कारण सर्व जाती धर्माचे लोक माझ्यावर प्रेम करणार आहेत. त्याच्यामुळे मी या जातीच्या भानगडीतच मी नाही. पण मोठे मोठे पक्ष बघतात की बाबा याचा फॅक्टर राहील, तो फॅक्टर राहील. ज्यांना भीती असते तेच बघतात. ओके. आम्ही जनतेतले उमेदवार आहे, त्याच्यामुळे आम्हाला भीती बिलकुल नाहीये, कारण सर्व जनता, सर्वच जाती धर्माचे लोक माझ्यावर प्रेम करणार आहेत. त्याच्यामुळं आम्हाला बाकीच्या इतर गोष्टींमध्ये हेच नाहीये, डिवायडेशन करण्यामध्ये आम्हाला हेच नाहीये. आमची जी ताकद आहे ती आमची जनता, मायबाप आहे. धन्यवाद निलेश, तुम्ही आम्हाला यांच्याकडे बघितलं तर खरंच मोठभर सेना आहे आणि त्यांचा चांगला प्रयत्न चाललाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रचार चांगला करतायत आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती जर निवडणूक झाली तर याच्यामध्ये मला वाटते की जर जनशक्तीचा विजय झाला तर आपला विजय 100% हा विजय सर्व जनतेला समर्पित राहील. बरं, 100% विजय होणार, का नाही होणार. आणि यांच्याकडे विकास कामाचा अनुभव आहे, स्वतः पंचायत समितीमध्ये सदस्य आहे. पण तुम्ही पंचायत समिती सदस्य राहून काहीच कामं केले नाही असे विरोधक आरोप करतायत.
विरोधकाजवळ काही राहिलंच नाही ना आरोप करण्याशिवाय. कामच तेवढं त्यांचा आरोप करण्याचं. माझ्या मतदारसंघात तुम्ही आपण स्वतः पत्रकार आहात, लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात, आपण सर्व गावागावात जाऊन विचारावं की माझं काय काम आहे. मत आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय. जनशक्ती धनशक्ती हा विषय वेगळा झाला, पण खरंच चांगली कामं, चांगली जे काही राजकारणी आहेत किंवा चांगली तरुण पोरं पुढे येणं गरजेचं आहे. कारण अभ्यासू आणि त्यामधलं खरंच अभ्यास असणारी लोक पण पुढे येणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या मुलाखती आपण आपल्या तुमच्या पुढे मांडतोय आणि त्याच मुलाखतीमध्ये आपण पुढल्या टप्प्यामध्ये भेटूयात. तुर्तास इथे थांबूयात. धन्यवाद.